जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांसाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आता ऑप्शन आलेला आहे. त्यांना ते कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहेत. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अगोदरच आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओत पाहून तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुम्हाला अपलोड करण्यासाठी कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहेत हे सर्वात महत्त्वाचं गरजेचं आहे. त्यामुळं मी आता तुम्हाला तुमच्यासमोर नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ज्या घटकांसाठी अर्ज केलेले आहेत त्या घटकांसाठी कागदपत्रे नेमकी कुठली लागणार आहेत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता सर्वात अगोदर फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य म्हणजे ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर आय डीचं तुम्हाला इथं सहजरित्या फोटो काढून इथं अपलोड करायचं आहे. त्यासोबतच ज्यावेळेस निवड जाईल किंवा संबंधित पशु विभागाकडून जर तुम्हाला प्रत्यक्षरित्या वाटप होणार आहे संबंधित घटकाचं, त्यावेळेससुद्धा जर डॉक्युमेंटची मागणी करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल सोबत ठेवणे गरजेचे आहे ते डॉक्युमेंट. आणि अपलोड करण्यासाठी सुद्धा आता वेबसाईटवरती हेच डॉक्युमेंट लागणार आहेत ते मी सांगणार आहे तुम्हाला आत्ता. 7/12 डिजिटल स्वरूपात अपलोड करणं अनिवार्य आहे. 7/12 अनिवार्य आहे तुमच्यासाठी अपलोड करण्यासाठी. त्यासोबतच 8 उतारासुद्धा गरजेचा आहे. अपत्य दाखला किंवा स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. अपत्य दाखला जर नसेल तर स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्यासोबतच आधार कार्डसुद्धा अनिवार्य करण्यात आलेलं आहे पशुसंवर्धन विभागाकडून. 7/12मध्ये लाभार्थीचे जर नाव नसेल तर कुटुंबांचं संमतीपत्रसुद्धा चालेल किंवा दुसऱ्याची जमीन भाडेतत्त्वावर घेतलेली असेल तर त्याचा करारनामा कंपल्सरी आहे. आणि जर स्वतःचा असेल तर मग फक्त 7/12 लागेल. दुसरं, अनुसूचित जाती किंवा जमातीअंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्या संबंधित तुम्ही ज्या घटकांतर्गत फॉर्म भरलेला आहे त्या जातीचा दाखला गरजेचा आहे. हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत तुम्हाला सांगितलेले जे रेड मार्क आहेत. आता ते खाली जर याच्यापैकी 7 नंबरच्या खाली जे 8वा नंबर आहे तिथून खालचे फक्त ऑप्शनल आहेत असेल तरच तुम्हाला अपलोड करायचं, नसतील तर काहीच हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. रहिवासी प्रमाणपत्र असेल तर जोडा. DRD म्हणजे दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र असेल तर जोडा. बँक खाते पासबुकसुद्धा ऑप्शनल आहे. रेशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र जोडू शकता. दिव्यांग असाल तर दिव्यांग सर्टिफिकेटसुद्धा जोडू शकता, आपण ऑप्शनल आहे. बचत गट सदस्य असल्यास त्यांचे प्रमाणपत्रसुद्धा जोडता येणार आहे. जन्मदाखलेचा पुरावा जोडू शकता. शैक्षणिक पात्रतेचा दाखलासुद्धा देऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे टोटल 17 डॉक्युमेंट त्यांच्याकडनं लिस्ट पाठवलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जे रेड मार्क केलेले 7 डॉक्युमेंट आहेत मी सांगितलेले सुरुवातीचे, तेच डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचे आहेत फॉर्ममध्ये आत्ता कागदपत्रे अपलोड करताना. आणि भविष्यात जर पशुसंवर्धन विभागाकडून प्रत्यक्षरित्या मागणी आली, तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन बोलवले, तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला हेच डॉक्युमेंट आवश्यक असणार आहेत. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.